किती छान दाणेदार रसरशीत कलरफुल बुंदी दिसत आहे ना। तर ही कलरफुल बुंदी आता आपण घरीच बनवणार आहोत, खास ट्रिकने आणि वेगवेगळ्या टिप्स सहित। आता ह्या बुंदीपासून तुम्ही लाडूही बनवू शकता किंवा असेही खाऊ शकता आणि खूप छान मार्केटसारखी बुंदी होणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा। आता बघू शकता या बुंदीपासून तुम्ही लाडूही बनवू शकता किंवा असेही खाऊ शकता आणि खूप छान बनणार आहे आणि खूप साऱ्या टिप्स आहेत आणि खास ट्रिक पण आहे। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। आता इथे ना मी काय केलंय, एक बाउल घेतलाय आणि बाउलमध्ये मी चाळणी घेतली आहे। आता ही बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर बेसन चाळलेलं असेल पहिलेच तरीसुद्धा चाळून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवताना। तर इथे मी बाउल घेतला आहे आणि चाळणी ठेवली आणि त्यामध्ये मी 1 कप बेसन टाकले। आता तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही असं वस्तू घेऊ शकता, कप किंवा वाटी किंवा काही, त्याने तुम्ही मेजरमेंट करू शकता। आता मी इथे 2 कप बेसन घेतले, पहिले 1 कप घेतले आणि त्यानंतर 1 कप घेतले। ते चाळून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर जाडसर बेसन असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 चम्मच मैदा घ्यायचा आहे। आता मी जे बेसन घेतले ते बेसन बारीकच आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी 1 चम्मच मैदा घेतला आहे। तुम्ही 2-3 चम्मच मैदा घेऊ शकता जर जाडसर बेसन असेल तर। आता मी इथे 2 कप बेसनमध्ये 1 कप पाणी टाकले आणि काहीच टाकायचं नाही, मीठ वगैरे काही टाकायचं नाही, फक्त पाणीच टाकायचं आहे आणि छान एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करत राहायचं आहे। ह्याच्यात गुठळ्या होता कामा नये। आता त्याच्यामुळं ना पहिले चाळूनच घ्यायचं आहे बेसन, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। आता छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण, बेसनाचं मिश्रण। बघू शकताय किती छान फेटत आहे। आता बघू शकता हे असं पाहिजे आपल्याला। आता याच्यात मी ना अर्धी पळी म्हणजे 1 चम्मच तेल टाकले। आता तेल का टाकायचं तर छान सुंदर दिसते बुंदी, चकाकी येते तिला एक प्रकारची। आता इथे मी चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे। आता सोडा टाकायचं की नाही तुमच्यावर आहे, पण हे सोडा टाकल्याने काय होतं ना, बुंदी नरम राहते आणि छान रसरशीत राहते। आता इथे मी चिमूटभर सोडा टाकला आहे आणि 1 चम्मच तेल टाकले आणि परत छान फेटून घेतले, हे मिश्रण मिक्स करून घेतले। बघू शकता हे बघा, हे असं बेटर पाहिजे आता आपल्याला ह्या बेसनाचं, याने बुंदी छान बनणार आहे। आता इथे ना ही खास ट्रिक हीच आहे, मी जी बोलले ना खास ट्रिकनी बनवणार आहे, तेही बिना झाऱ्याची। आपल्याला इथे झाराची गरज नाही लागणार आहे बुंदी बनवताना। आता तुमच्याकडे अशी कुठलीही एखादी बॉटल असेल ना पाण्याची, तर तिला ना असं थोडंसं सुरीनं गरम करून अशी कापून घ्यायची आहे आणि असं काय असेल ना एखादं नोकिली वस्तू म्हणजे, आणि हे होल केल्यानंतर ना नंतर ही जी बाटली आपण कापून घेतली तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याला गरम करायचं आणि असे होल करायचे। आता इथं जे या बाटलीच्या मध्ये जी उंच साईड आहे ना तिथं होल नाही करायचे, असे बाजूलाच सगळीकडे होल करून घ्यायचे आणि एकसारखे गोल होल करून घ्यायचे। बघू शकता हे असं। आता हे बुंदी बनवण्यासाठी ना आपल्याला झाऱ्याची गरज नाही लागणार आहे, याच्यानेच बनवणार आहे आणि हीच ती खास ट्रिक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकले। आता तेल ना आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे, म्हणजे एवढं जास्त पण नाही गरम होऊ द्यायचं आहे, पण गरम होऊ द्यायचं आहे। जास्त पण गरम झालं ना तर बुंदी जळते आणि साईडला येऊन जास्त जळलेलं दिसते, मग ते दिसायला पण चांगलं नाही आणि खायला चांगलं नाही वाटत। तर बघू शकता इथे मी ना याच्यामध्ये ना असं बेटर घेतलं आहे बेसनाचं आणि त्यात असं कढईवर हे धरायचं आहे आपल्याला, पण एकदम खाली नाही धरायचं आहे, थोडं वरतीच धरायचं आहे आणि वरती धरून ही बघू शकता बुंदी किती छान पडते त्याच्यामध्ये आणि ही लगेच होते बुंदी, लगेच तळली जाते ही बुंदी, जास्त वेळ नाही लागत याला। लगेच आपल्याला याला झारामध्ये काढून तेल निथळून घ्यायचं याचं। खूप छान ट्रिक आहे ही, नक्कीच या प्रकारे करून बघा। पण आपण जेव्हा तो धरतो ना आपण बुंदी पडताना, तर थोडंसं वरती धरायचं, नाही तर हातावर तेल उडण्याची शक्यता असते। थोडंसं वरतीच धरायचं आहे आपण, खाली नाही धरायचं आहे, तर आपोआप खाली बुंदी पडल्या जाईल। बघू शकता किती छान दाणेदार बुंदी दिसत आहे आणि एकदम सुटसुटीत गोल दिसते ना, एकदम मार्केटसारखीच। तर तुम्ही आता मार्केटमधून न आणता घरीच अशी बुंदी बनवा आणि नंतर तुम्ही कधीच असं तुम्हाला वाटणार नाही की आता मार्केटमधून बुंदी आणायला पाहिजे, तर तुम्हाला हमेशा
घरीच बनवूशी वाटेल. आता ही बुंदी बनवताना ना मला खूप छान वाटत होतं, म्हणजे एक खुशी भेटत होती की किती छान बुंदी बनत आहे माझ्याकडून. आता इथे मी काय केले, कलरफुल बुंदी बनवायची आहे ना, म्हणून मी इथे काय केले, आता एका वाटीमध्ये थोडासा खायचा फूड कलर घेतला आणि हिरवा कलर आहे तो थोडासा घेतला आहे. आता तुम्हाला जर पिवळीच बुंदी बनवायची असेल ना, तर तुम्ही नुसत्या बेसन पिठाचीच पहिले बेटर बनवलं ना आपण त्याचंच बनवा. आता मला कलरफुल बनवायची आहे म्हणून मी इथे हिरवा कलर घेऊन त्याची बनवत आहे. बघू शकता ह्या हिरव्या कलरची बुंदी पण किती छान दिसत आहे. थोडासा फूड कलर घेऊन त्याला मिक्स करायचं आहे छान आणि त्याची करून घ्यायची, जशी आपण पहिले केली बुंदी पिवळी तशीच करून घ्यायची आहे. बघू शकता हिरवी बुंदी पण इथे झालेली आहे, किती छान दिसत आहे. आणि मला बनवताना ना एक वेगळीच खुशी होत होती. जी मी बुंदी बनवत होते ना, तर मला वेगळीच खुशी होत होती. आणि ही बुंदी मी ना पहिल्यांदाच बनवली आहे. याच्या पहिले मी कधी बुंदी बनवलीच नाही आहे. ही बुंदी मी पहिल्यांदाच बनवली आहे आणि मला एवढी खुशी झाली आहे ही बुंदी बनवून, खूप खुशी झाली आहे. आता मी पिवळी बुंदी बनवली आहे, हिरवी बुंदी बनवली आहे. आता हे थोडंसं बेटर राहिलं ना बाउलमध्ये, तर त्याच्यातच मी थोडासा लाल फूड कलर टाकून घेतला आहे. एकदम थोडा टाकायचा, चिमूटभर. बघू शकता. त्याला छान मिक्स करायचं आहे. आणि हा दिसायला कलर लाल दिसतो पण बुंदी होते ऑरेंज, तर आपण बोलायचं ऑरेंज बुंदी, लाल पण बोलू शकता. तर इथे मी ना ते थोडंसं असं मिक्स केलं आहे छान आणि उरलेल्या बॅटरमध्ये, आणि त्याची ही मी लाल बुंदी करून घेतली आहे. तर बघू शकता ही बुंदी पण किती छान दिसते आणि खूप छान बुंदी होणार आहे. एकदम कलरफुल मार्केटसारखी बुंदी होणार आहे आणि सुटसुटीत रसरसीत. आता आता कोणाला जर बुंदी बनवायची म्हणजे जमत नसेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, नक्कीच छान होणार आहे. मी पण ही बुंदी पहिल्यांदाच बनवली आहे आणि मला विश्वास पण बसेना की मी ही बुंदी बनवत आहे आणि मला एक वेगळ्याच प्रकारची खुशी पण होत आहे. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान होते. तर आता ही ऑरेंज बुंदी पण झालेली आहे. मी आता हिला काढून घेत आहे झाऱ्यामध्ये आणि याचं तेल निथळून घेत आहे. याच्यात तेल पण नाही राहणार, अजिबात तेल नाही राहणार याच्यामध्ये. एकदम छान सुटसुटीत होणार आहे ही. तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा. आता मी ऑरेंज पण बुंदी तळून घेतलेली आहे. आता इथे याच्यासाठी बनवायचं आहे पाक. तर पाक पण तुम्ही बघा मी कसा बनवते. आता इथे मी ना 2 कप, ज्या कपाने मी बेसन घेतलं होतं ना तोच कप मी ठेवला आहे सर्व साहित्य घेण्यासाठी. आता इथे मी 2 कप साखर टाकली आहे आणि 2 कप पाणी टाकले. आता तुम्हाला जर जास्त गोड बुंदी पाहिजे असेल ना, तर तुम्ही 2.5 कप साखर घ्या आणि 2 कप पाणी घ्या, त्याच्याने जास्त गोड बुंदी होईल. पण मला 2च कप साखरेचं पाक बनवायचं म्हणून मी 2 कप साखर घेतले आणि 2 कप पाणी टाकले. आता याच्यात अर्धा चम्मच मी इलायची पावडर टाकले आणि 5 मिनटं छान याला ना शिजू द्यायचं या पाकाला. 5 मिनटानंतर ना याला असा तार नाही आणायचा याला, म्हणजे असं थोडासा घट्टसर आपल्या बोटाला लागल ना हा पाक, त्यावेळेस समजून जायचं की हा पाक झालेला आहे. आता मी ते जे बुंदी बनवून घेतली आहे ना, ती मी एक मिक्स करून घेत आहे एका बाउलमध्ये. बघू शकता खूप छान झाली आहे बुंदी आणि मला वेगळाच आनंद होत आहे. आज मी बुंदी बनवली आहे. आता बघू शकता हा पाक थोडासा असा घट्टसर लागत आहे हाताला. तर आता इथे पाक बनलेला आहे. इथे गॅस बंद नाही करायचा, गॅस चालूच ठेवायचा आणि चालू गॅसमध्येच ना या पाकामध्ये ना आपल्याला ही सर्व बुंदी ना सोडून घ्यायची आहे. बघा हे असं. आता इथे मी गॅस ना कमी केला आहे, फास्ट नाही आहे गॅस, कमी केला आहे गॅसची फ्लेम. आणि याच्यातच मी आता ही बुंदी टाकून पाकामध्ये छान मिक्स करून घेत आहे आणि 2-3 मिनटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे 2-3 मिनटं. बघा हे असं. आणि गॅस 2-3 मिनटानंतर ना बंद करायचा आहे आणि 10 मिनटं तुम्ही तशीच मुरू द्यायची आहे पाकामध्ये. 10 मिनटानंतर असं झाऱ्याने काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही असंच ठेवू शकता. बघू शकता एवढा पाक माझा उरलेला आहे. आता तुम्ही झाऱ्यातून न काढता तुम्ही पाकात पण ठेवू शकता असंच, तर तशीही छान लागते. आणि ही बुंदी बघा आता मी लगेच झाऱ्यातून काढून तुम्हाला दाखवत आहे. आता ही 1 दिवसानंतर अजून छान होते, तर तुम्हाला पुढं 1 दिवसानंतर पण दिसणार आहे की कशी होते ते दाखवते मी तुम्हाला. आता मी इथं लगेच ही गरम गरम बुंदी आहे आणि मी लगेच तुम्हाला दाखवत आहे. आणि याच्यात बघू शकता किती छान पाक मुरल्या गेलेला आहे आणि किती रसरशीत दिसत आहे ही बुंदी. दिसते ना मार्केटसारखी. तर बघू शकता. तर ही दुसऱ्या दिवशीची मी तुम्हाला दाखवत आहे, एक दिवसानंतरची बुंदी. तर बघू शकता 1 दिवसानंतर पण किती छान दिसत आहे आणि एकदम सुटसुटीत रसरशीत. तर मी हे
गॅस चालू असतानाच थोडंसं पाकामध्ये करून घेतली ना गरम, तर ती पण एक टिप्स आहे याच्यामध्ये. तर बघू शकता व्हिडिओ. माझी ही बुंदीची रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला ही बुंदीची रेसिपी जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.